पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, हो झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. मागू नको आधार शोध तुझं तू दाड घालू नको तुझा गुणाला, तुझ्या हातीन दोर जरा लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला. होर पुढा तू सोड निराश, तुझा तुला तू दे दिलास, तुफान पेटू देऊरी. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोपून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. हे पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी, झोपून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. येईल ओंजळीत जग सार आपसुक सामील होती र दिशा. सुखदेव शिंदे हे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचा मला फोन आला अचानकच. म्हणले पाटोळे सर आपल्याला या ठिकाणी कार्यक्रम घ्यायचा आहे. तर त्यांना मी सांगितलं की आदरणीय दादांची भेट घ्या, कारखान्याचे जे आमचे संस्थापक असतील, कोणी चेअरमन असतील, डायरेक्टर असतील, त्यांच्या सल्ल्याने या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. पण त्यांची इच्छा अशी होती की 1-2 दिवसातच घ्यायची. तर त्यांनी ती अतिशय चांगली केली की श्री सोमेश्वर सेवाभावी संस्था आहे, या संस्थेच्या वतीनं विद्यार्थ्यांना काहीतरी त्यांना द्यायला पाहिजे. आणि मला असं वाटतंय की विद्यार्थ्यांना सगळ्यांच्याकडे भरपूर असतं पण देण्याची ताकद सगळ्यांच्यामध्ये नसते. बरेच विद्यार्थी असतात, बरेच लोक असतात पण ते सगळ्यांनी देत असतील असं नाही. आणि त्यांचा तो विचार मला खूप सेवाभावी संस्था गेले 20 वर्ष एक सामाजिक कार्य करत असते. या संस्थेच्या माध्यमातून जवळजवळ 500 लोकांचे मोफत डोळ्याचे मूत्रबिंदूचे ऑपरेशन केले. मोठं सामाजिक कार्य आपलं हळूहळू पण करत राहतो. रक्तदान शिबिर घेतले आम्ही, जवळजवळ 450 बॉटल संकलित केले. 2-3-4 ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजन केले नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त. 1100हून अधिक आम्ही माफक दरात चष्मे वाटप केले शिबिराच्या माध्यमातून. मुलांना खाऊ वाटप असून द्या आणि उपक्रमाच्या माध्यमातून कशी मदत मिळेल विद्यार्थ्यांना हे आमचा सदैव प्रयत्नच असतो. आणि हे सामाजिक कार्य करत सोमेश्वर पंचक्रोशीत कुठेतरी एक चांगली प्रेरणा ह्या विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकं मिळावीत त्या अपेक्षेने हा कार्यक्रमाचे आयोजन. आपल्या भागशाळेमध्ये श्री सोमेश्वर सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आपल्या इथल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्याचा जो कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे, त्या सोमेश्वर सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्ष वेगवेगळे उपक्रम समाजाच्या दृष्टीने एक मदतीचा हात म्हणून आणि एक सामाजिक बांधिलकी स्वीकारून एक सढळ हाताने मदत करत आलेले सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य सुखदेवजी शिंदे, सन्मान्य
शिवाजीराव शेंकर, उद्योगपती सन्मान्य संतोषजी कोंडाळकर सातत्यानं समाजामध्ये कुठल्याही प्रकारची मदत करायचं झालं तर ही लोक धावून पुढे येतात आणि त्या ठिकाणी आपल्या परीनं जेवढं काय आपल्याला मदत करता येईल, सहकार्य करता येईल त्याचा प्रयत्न करतात. सकळलं बापनीच्या खाचरीत चढू दे त्याची नशा, खिंडार पडू दे, धार सरू दे, उजेड पडू दे तुझा, नशीब चावर काढीत मावर, दिरला बघ